आताच्या 5 महत्त्वाच्या बातम्या आणि 5 रिपोर्टर्स यामध्ये आपण विविध 5 बातम्यांचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला फुटबॉल जगतातील दिग्गज लिओनेल मेस्सी मुंबई दौऱ्यावर आहे, तर दुसरी बातमी आहे ती म्हणजे पिंपरीच्या मावळमध्ये अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलाय। तिकडे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आपल्याला अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळते। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे, एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। ती बातमी देखील आपल्याला पाहिजे आहे। त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे आता ॲक्शन मोडवर आले आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून 50-50चा फॉर्म्युला देण्याची चर्चा देण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। या सगळ्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवातीला जाणार आहोत मुंबईमध्ये। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा मुंबई दौऱ्यावर आहे आणि थोड्याच वेळात तो वानखेडे स्टेडियमवर दाखल होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये सेलिब्रिटी फुटबॉल सामना रंगणार आहे, तर कार्यक्रमाचा समारोप हा 6:45 वाजता स्टेज सेरेमनीनं होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकतात। दरम्यान कोलकाताप्रमाणे मेस्सीच्या कार्यक्रमामध्ये कोणताही राडा होऊ नये यासाठी मुंबई पोलीस देखील सज्ज आहेत। आज दिवसभर 1000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त मुंबई परिसरात राहणार आहे। जवळपास 150 पोलीस अधिकारी आणि 800 पोलीस अंमलदार आणि कर्मचारी असा 1000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये तैनात असणार आहे। अधिकचा बंदोबस्त म्हणून 3 SRPFच्या तुकड्या, त्याचबरोबर QRT फोर्स आणि इतर पथकं देखील बंदोबस्तासाठी तैनात आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, मेस्सीचा मुंबई दौरा आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, काय सांगा? नक्कीच सागर, आज वानखेडे इथे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सी यांचा कार्यक्रम पार पडणार आहे। अगदी काही वेळामध्ये मेस्सी वानखेडे स्टेडियम इथे दाखल होणार आहे आणि सकाळपासून बघतोय की मेस्सीचे चाहते जे आहेत ते या सगळ्या स्टेडियमच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। अनेक चाहते जे आहेत ते आता आतमध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळामध्ये मेस्सी दाखल होईल, कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल। आपण बघितलेलं आहे की कोलकातामध्ये कार्यक्रमासाठी मेस्सी ज्यावेळी हजर होता त्यावेळेस देखील तिथे काही वेळच हजर राहिल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत आणि सगळा राडा झालेला आपण देखील बघितलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की मुंबई पोलिसांनी चोख असा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये, आतमध्ये, बाहेर सगळीकडे लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे या कार्यक्रमासाठी मेस्सी जो आहे तो अगदी काही वेळामध्ये दाखल होईल। हा कार्यक्रम साधारण 1.5 ते पावणे 2 तास असणार आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे कुठल्याही पद्धतीचा गोंधळ उडू नये यासाठी चोख असा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। दृश्यांमध्ये देखील आपण बघू शकता की मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहेत आणि महाराष्ट्राच्या अनेक भागातून असेल किंवा देशभरातून देखील अनेक फुटबॉलचे चाहते, मेस्सीचे चाहते जे आहेत ते या सगळ्या वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झालेले आहेत आणि मेस्सीला पाहता यावं, मेस्सीला चा कार्यक्रम पाहता यासाठी हे सगळे चाहते दाखल झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तगडा असा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सागर, नक्कीच देवेंद्र, आपलं देखील लक्ष या मेस्सीच्या दौऱ्याकडे आणि वानखेडे स्टेडियमवरील मुख्य कार्यक्रमाकडे असणार आहे। तुम्ही आपल्यासोबतच राहा। वळूया पुढच्या बातमीकडे। मावळमधून एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। पिंपरीच्या मावळमध्ये अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला। या अत्याचारानंतर चिमुकलीची निर्घृण हत्या देखील करण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि ही बाब लक्षात येताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवत आरोपीला अटक केली आहे। दरम्यान आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। सूरज कसबे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। अवघी 5 वर्षाची चिमुकली, तिच्यावर अमानुष अत्याचार होतोय, तिची हत्या होतीये। काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला? नेमकं कधी घडलाय हा प्रकार? सागर, नक्कीच हा दुर्दैवी प्रकार असा म्हणावा लागेल। या चिमुरडीचं कुटुंब कामानिमित्त मावळ तालुक्यामध्ये वास्तव्यास आहे। मौजे उर्शे गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ते वास्तव्यास आहे। या चिमुरडीची आई आणि वडील दोघेही काम करतात। चिमुरडी घरी एकटेच असते। घरी ती चिमुरडी खेळत असते आणि याच चिमुरडी घरी एकटे असल्याचा फायदा या नराधमानं उचलला। तो तिच्या ओळखीचा होता। शेजारच्याच परिसरामध्ये हा समीर कुमार मंडल नामाचा जो विवाहित तरुण आहे तो मूळचा झारखंडचा आहे आणि तो सुद्धा कामानिमित्त मावळ तालुक्याचा वास्तव्यास आहे। तो तिला घेतो आणि घराजवळच्या परिसरामध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार करतो आणि गळा दाबून तिची निर्घृण हत्या करतो। हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर मावळ परिसरामध्ये एकच संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय।
शनिवारी सायंकाळच्या सुमारामध्ये ही 5 वर्षाची चिमुरडी हरवली असल्याची तक्रार चिमुरडीचं कुटुंबीय शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करतात. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये या चिमुरडीचा शोध घेतला जातो. शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मौजे उर्शे गावच्या हद्दीमध्ये या चिमुरडीचा शोध घेतात आणि त्याच दरम्यान जवळचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये या चिमुरडीचा मृतदेह आढळून येतो. ज्यावेळेस या चिमुरडीची वैद्यकीय चाचणी करण्यात येते त्यावेळेस तिच्यावरती अत्याचार झाले असल्याची बाब निदर्शनास येते. त्यानंतर एका तरुणावरती संशय पोलिसांचा ओढवतो आणि हा तरुण सुद्धा या चिमुरडीच्या ओळखीचा आहे, कारण शेजारीच राहणारे आसपास असल्यामुळे त्यामुळे या चिमुरडी त्याच्या चांगलीच ओळखीची, तिचं कुटुंबीय सुद्धा त्याच्या ओळखीचं होतं बरोबर. आणि याच ओळखीतून चिमुरडी आणि त्याचं बोलणं सुद्धा व्हायचं. 5 वर्षाची ही चिमुरडी आणि त्याचाच त्याने फायदा उचलला आणि या चिमुरडीवरती अत्याचार केले. सकाळी ज्यावेळेस शिरगाव परंदवाडी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्यावेळेस त्यांनी आपण हे कृत्य केल्याचं कबूल केले. सध्या तो शिरगाव परंदवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या मौजे उर्से गावामध्ये एकच संतापाची लाट उसळते, ती म्हणजे काही वर्षांपूर्वी मावळ तालुक्यामध्ये अशाच प्रकारे एका चिमुरडीवरती अत्याचार झाले होते. तिचा देखील या घटनेमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यातला जो नराधम आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा देखील कोर्टाने सुनावली होती. तशाच प्रकारच्या शिक्षा या ज्या संशयिताला ताब्यात घेतलंय समीर कुमार मंडळ असं त्याचं नाव आहे त्याला सुधार द्यावी अशी मागणी आता मावळ तालुक्यातील ग्रामस्थ करताना दिसत आहे. नक्कीच सूरज, तुम्ही आपल्यासोबत राहाच. पुढची अजून एक धक्कादायक बातमी आहे. अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते. संगमनेर तालुक्यामधील जवळे कडलग इथं घरासमोर खेळत असलेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिद्धेशचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची कुटुंबियांनी भूमिका घेतली आहे. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेशही आता प्रशासनानं दिले आहेत. प्रसाद शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रसाद, अहिल्यानगरच्या या 5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय आणि आता या बिबट्याला ठार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. नक्कीच गेल्या काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मानव आणि बिबट्याचा संघर्ष पाहायला मिळतो. अहिल्यानगर तालुक्यातील कार्यकर्जुने असेल, निंबळक इसक या ठिकाणी देखील बिबट्याने एका मुलीवर हल्ला केला होता. त्यामध्ये एक 4 वर्षीय मुलगी दगावली, तर पारनेर या ठिकाणी किनी या ठिकाणी खोडदे वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. त्या हल्ला देखील ती महिला एक वृद्ध महिला दगावली होती. त्याच्यानंतर आता संगमनेर तालुक्यामध्ये काल सिद्धेशवर देखील बिबट्याने हल्ला केल्याने त्यामध्ये सिद्धेश देखील दगावलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. वन विभागाने अद्यापपर्यंत अनेक बिबटे पकडलेले आहेत, परंतु तरी देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्याचं वास्तव्य पाहायला मिळतं आणि त्यामुळे अनेक भागामध्ये बिबट्यांना ठार मारावा असं देखील नागरिकांकडनं वन विभागाला कळवण्यात येत आहे. आणि जोपर्यंत बिबट्याला ठार मार येत नाही तोपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे, परंतु अद्याप देखील वन विभाग या बिबट्यांना ठार मारण्याची कोणतीही भूमिका घेत नाहीये. नक्कीच प्रसाद, तुम्ही आपल्यासोबत राहाच. पुढील एक राजकीय बातमी आहे, ते म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार आहे आणि पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होणार असा मोठा दावा चव्हाण यांनी केला. दरम्यान पंतप्रधान पदावर भाजपचीच व्यक्ती बसणार असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना अमेरिकेतील घडामोडींचा संदर्भ दिला. आता असं आहे की सोशल मीडियावर बरंच काही चाललेलं आहे. अमेरिकेच्या सोशल मीडियावर चाललेलं आहे. मोठ्या मोठ्या लोकांची नावं येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ती माहिती सुब्रमण्यम स्वामींनी काही ट्विट केलेलं आहे. आमचं इंडिपेंडंट आम्हाला काही माहिती आहे की काही येण्याची शक्यता आहे आणि ते आले तर भारतीय राजकारणात त्याचा मोठा परिणाम होईल एवढंच मी बोललेलं आहे. आता ते मी एक संदर्भ लक्षात घ्या की ते काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही आहे. झालं तर RSS कुठल्या तरी BJPच्या माणसालाच करेल. त्यांच्याकडे जे काही पर्याय त्यांच्याकडे त्याचा संदर्भ लावला तर ते मराठी माणसाची शक्यता आहे बोललो होतो. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या या मोठ्या दाव्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया.
एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतनं कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं. हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. बघा, पृथ्वीराज चव्हाण दर 3 महिन्यांनी ना त्यांचा वेळ जात नसल्यामुळे ते काय स्वतःचे स्वप्न बघतात ना, ती बाहेर लगेच बोलून दाखवतात. ते त्यांचा दाखवायचा प्रयत्न काय, पृथ्वीराज चव्हाण पण राजकारणात आहेत, त्याच्या पलीकडे त्यांचं योगदान काय राजकारणामध्ये? काही नाही, संपलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणतात, आता सध्या राजकारणामध्ये कोणी दखल घेत नाही, पण मी पण राजकारणामध्ये आहे, हे दाखवण्याचा जो त्यांचा प्रयोग असतो दर 3 महिन्यांनी, त्याच्यातला हा एक प्रयोग आहे. चर्चेत राहण्यासाठी ही विधान आहेत. 100% हो. नाही तर काय, त्यांना काय कोणी सांगितलं आहे का? कोणी सांगितलं आहे तर सोर्स सांगावा ना, त्यांनी कुठून बातमी मिळाली त्यांना. पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलं की 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल. ना तर ते म्हटलेत ना, त्याला मी काय करू? ते काय ज्योतिषी आहेत की भाष्यकार आहेत? मी त्याच्यावर काय, आज तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आहेत, यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच राहावे अशी संपूर्ण देशवासियांची आणि त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पण मनोमन इच्छा आहे. त्याच्यामुळे आता कोण येणार असा काही विषय असेल असं मला वाटत नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक आज विधान केलेलं आहे की 19 डिसेंबरला मोठी घडामोड होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल. काय आहे की काही लोक स्वप्नाळू असतात आणि त्यांना स्वप्न पडत असतात, आणि मग एकदा स्वप्न पडलं की सकाळी उठलं की ते गावभर सांगत सुटतात, रात्री असं स्वप्न पडलेलं आहे आणि आता जगामध्ये मोठा बदल घडणार आहे. आता मग ते स्वप्न असतं. तुमची काय प्रतिक्रिया आहे? पृथ्वीराज चव्हाण कधी, कारण का ज्येष्ठ नेतृत्व आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तुम्ही त्यांच्या विधानाकडे कसं बघताय? हे बघा बाबा, हे मोठे नेते आहेत, त्याच्यावर बोलणं योग्य नाही, पण आता बाबाकडे दुसरं काही काम नाही ना. बाबा आमदार सुद्धा नाही. त्यांना असं म्हणतात की मराठी माणूस पंतप्रधान होईल. हे बघा, ते जसं सदाभाऊनी सांगितलं की स्वप्न रात्री पडतात आणि सकाळी उठून बोलतात, तशी परिस्थिती त्यांची आहे. आणि स्वतः सध्या आमदारी नाहीत, दुसरं काय काम नाही, आणि त्यांच्या पक्षाची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यावर जास्त पक्षही लक्ष देत नाही, आम्ही जास्त लक्ष देत नाही. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. तर बघा, यावर फार मोठा वेगळा विषय आहे, ह्या 1-2 मिनिटात सांगता येणार नाही. पृथ्वीराज बाबा जे म्हटले त्याप्रमाणे, त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही. जरा 2-3 महिने, 2 महिने बघा, 2 महिन्यात काय देशामध्ये घडतंय, ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे, मला पण थोडी कल्पना आहे, पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही. पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे. ते PMO ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात, त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ वक्तव्य करत नाही. त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही, परंतु पृथ्वीराजजी चव्हाणांचं वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता. मुंबई आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी प्रवीण मुधोळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीण, एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य, त्याकडे कसं पाहायचं? दरम्यान सत्ताधाऱ्यांनी चर्चेत राहण्यासाठीचं हे वक्तव्य आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील म्हटलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याहीपेक्षा एक तिसरं उत्तर मी आधी पहिलं देतो आणि नंतर या 2 प्रश्नांची उत्तरं देतो. तिसरं याच्यातलं हे आहे की नागपूरचा या सगळ्या बातमीचा संबंध काय आहे आणि 19 डिसेंबरला काय. सर्वात आधी 19 डिसेंबरला असं आहे की अमेरिकन काँग्रेस हे काही पेपर्स जारी करणार आहे. त्यामुळे जवळपास 75,000 फोटोग्राफ्स आणि 20,000 ईमेल्स जे 19 डिसेंबरला अमेरिकन काँग्रेस अमेरिकेमध्ये जाहीर करणार आहे. त्यामुळे या म्हणजे जवळपास या 35,000 ज्या 20,000 ईमेल्स आणि 75,000 फोटोग्राफ्समध्ये अनेक धक्कादायक माहिती असल्याचा दावा अमेरिकेचे सोशल मीडिया करत आहेत. नागपूरचा संबंध असा आहे की हे सगळं लीक झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान हे मराठी माणसापैकी एक होईल आणि जे 2 मराठी माणसाची नावं हे पृथ्वीराज चव्हाणांच्या याच्यामध्ये आहे, दिशेमध्ये आहे, ते दोन्हीही नेते मंडळी नागपूरचे आहे, गडकरी, फडणवीस. त्यामुळे 19 तारखेला जे ईमेल्स आणि फोटोग्राफ्स रिलीज होणार, त्यानंतर काय भूकंप होतो त्याकडे सगळं लक्ष लागणार आहे.
आता पृथ्वीराज चव्हाण काही उथळ व्यक्तिमत्व नाही आहे किंवा ते चर्चेत राहण्यासाठी कुठलं वक्तव्य करतात असं नाही आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा इतिहास जर पाहिला तर अशा पद्धतीनं घडामोडी या अमेरिकेमध्ये सुरू आहेत. ट्रम्प प्रशासन आणि इतर जिथे काही राजकारण सुरू आहे त्या सगळं बघता मोठ्या प्रमाणामध्ये पेपर्स लीक हे 19 तारखेला होणार आहे. आता या 19 तारखेला पेपर लीक झाल्यानंतर थेट त्याच्या भारतीय राजकारणावर आणि भारतीय केंद्र सरकारवर त्याचा परिणाम होतो का याकडेही लक्ष ठेवावं लागणार आहे. पण सध्या तरी पृथ्वीराज चव्हाणांनी जो बॉम्ब फोडला आहे त्याचा पुरावा एवढाच त्यांच्याकडे आहे की अमेरिकन सोशल मीडियावरती जे सुरू आहे. आणि दुसरा पुरावा असा आहे की अमेरिकन काँग्रेस 19 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे TBsमध्ये डेटा असेल सगळा ईमेल्स फोटोग्राफ्सचा तो जारी करणार आहे. त्यामुळे या फोटोग्राफ्स नंतर आता AI आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज इतके आहे की AIच्या माध्यमातून लाखोचा डेटा हा काही क्षणामध्ये स्कॅन करता येतो. त्यामुळे जगभरातली जी मीडिया संस्थानं आहेत किंवा इन्व्हेस्टिगेशन संस्थानं जी आहेत ती हा सगळा डेटा रिलीज झाल्यानंतर यातला खरे कोणता डेटा आहे खोटा कोणता डेटा आहे आणि हा डेटा कुठून आणला या सगळ्यांची माहिती आगामी काळामध्ये मिळणार आहे. त्यामुळे 19 तारखेला अमेरिकेमध्ये अमेरिकन काँग्रेसनं जवळपास 20,000 ईमेल्स आणि 75,000 फोटोग्राफ्स हे रिलीज केल्यानंतर त्याच्यात कोणत्या कोणत्या देशाचा काय काय संबंध आहे हे कळणार आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तसं 19 तारखेला भूकंप तर नक्की होणार आहे पण तो अमेरिकेत होणार आहे. त्याचा थेट भारताच्या केंद्र सरकारशी काही संबंध आहे का हे आत्ता सांगणं अवघड आहे. पण मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे त्याचा संबंध नागपूरशी नक्कीच असेल कारण की गडकरी फडणवीस हे नागपूरचे आहे. पण सध्या तरी पृथ्वीराज चव्हाणांकडे एवढीच माहिती आहे की अमेरिकन काँग्रेस जो खुलासा करणार आहे त्यावरच हे सगळं डिपेंड आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण हे उथळ व्यक्तिमत्व नसल्यामुळे चर्चेत राहण्यासाठी कुठलं वक्तव्य करत नसल्यामुळे राज्यमंत्री ते पंतप्रधान कार्यालयाचे होते. त्यामुळे त्यांच्याकडे जी माहिती आहे ती अमेरिकन काँग्रेस जारी करणारे पुरावे आहे तेवढीच आहे. नक्कीच प्रवीण, तुम्ही आपल्यासोबत राहाच. एक महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे. भाजपचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बदलण्यात आला आहे. नितीन नबीन यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन नबीन हे बिहार सरकारमधील मंत्री आहेत आणि त्यांची आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन नबीन यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नितीन नबीन हे बिहार सरकारमधील मंत्री आहेत. रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, महत्त्वाचा बदल भाजपनं केलेला आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी आता नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली. बिलकुल हा मोठा बदल म्हणावा लागेल कारण नितीन नबीन हे बिहारमध्ये राज्यामध्ये मंत्री आहेत परंतु त्यांना आता कार्यकारी अध्यक्ष केलेला आहे आणि त्यामुळे स्पष्टपणे जे की मागील कित्येक दिवसापासून असं सांगितलं जात होतं की अध्यक्ष कोण मिळणार तर सध्या त्यांना कार्यकारी अध्यक्ष केलेला आहे. आणि या पाठीमागं भाजपची स्पष्टपणे रणनीती जी आहे ती दिसून येते आणि नितीन नबीन हे नवीन चेहरे आहेत आणि नवीन चेहऱ्याला भाजपने ही संधी दिलेली आहे आणि त्यामुळेच नितीन नबीन आता इथून पुढे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे आहेत म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. आणि एक प्रकारे एक संदेश पण दिलेला आहे की खूप ज्येष्ठ किंवा सिनियर नेते नाहीयेत तर नवीन चेहरे आपण पक्षामध्ये देणार आहोत. आणि पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या महत्वाच्या निवडणुका आहेत. त्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा महत्वाच्या निवडणुका आहेत. आणि अशा वेळी नितीन नबीन यांचं नाव येणं हे अतिशय महत्वाची खेळी म्हणावं लागेल. नक्कीच रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्याकडून 50-50चा फॉर्म्युला देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे. MMR रिजनमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असल्यामुळे शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये 50-50चा फॉर्म्युला राहील अशी चर्चा आता जोरात सुरू आहे. नक्कीच सागर, ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेच्या ज्या चर्चा होत आहेत या चर्चांमध्ये अनेक वेळेला वाद हा आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि आता शिवसेनेकडनं एक दावा केला जातोय की ज्या ठिकाणी धनुष्यबाणावरती जे नगरसेवक निवडून आले होते त्या जागा तर आम्हाला हव्याच आहेत. त्याचसोबत MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 50-50चा फॉर्म्युला जो आहे हा असला पाहिजे अशा पद्धतीचा एक दावा शिवसेनेकडनं किंवा एक प्रकारची मागणी शिवसेनेकडनं
केली जाते. कारण का आता आपण मुंबई महापालिकेच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर आजी माजी नगरसेवक असे पकडून हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 126 नगरसेवक आलेले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं शिवसेनेकडनं म्हणजे शिंदेच्या यांच्याकडनं जवळपास 110 ते 120 जागांची मागणी जी आहे ही भाजपकडे केली जात आहे. दुसरीकडे ठाणे असेल, नवी मुंबई असेल, नाशिक महानगरपालिका, पुणे महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये सुद्धा शिवसेनेची ताकद अधिक आहे किंवा ही ताकद समांतर पातळीवर असल्यामुळे 50-50चा फॉर्म्युला असावा आणि जागा वाटप सुद्धा तशाच पद्धतीनं करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी ही शिवसेनेच्या नेत्यांकडनं केली जाते आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडनं कळालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं विचार करायला गेलं तर पूर्व मुंबई असेल किंवा पश्चिम मुंबई असेल यामध्ये आमदारांची नियुक्ती केलेली आहे आणि यामध्ये ज्या 44 जागा आहेत या 44 जागा शिवसेनेलाच मिळाल्या पाहिजेत, त्या ताकद आपली आहे अशा पद्धतीचा हट्टात या नेमणूक केलेल्या आमदारांकडनं एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये MMR रिजनमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे आणि त्याच अनुषंगानं जागा वाटप हे 50-50 त्याच फॉर्म्युलानं झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी ही शिवसेनेकडनं केलेली आहे. सागर. नक्कीच विशाल, तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहिलेली आहे की मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये हा 50-50चा फॉर्म्युला राहू शकतो. त्यासाठी शिंदेंची शिवसेना ही आग्रही आहे. तर 5 महत्त्वाच्या बातम्या आपण 5 रिपोर्टर्सकडून आपण जाणून घेतलेल्या आहेत. सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता एक